रॉयल क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या सेकंड चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर 18 आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंटचा कोणताही जर का प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट नॉर्मली नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे दोन्ही प्रिपरेशन मस्ट आहेत. ते दोन्ही आपल्याला करावे लागतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. सो आपण प्रॉब्लेमची सुरुवात पाहूयात. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ द बॅलन्स शीट अकाउंट ऑफ भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर फॉर द इयर एंडिंग 31 March 2019 and additional information prepare income and expenditure account for the year ended 31 March and balance sheet as on that day. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची. ठीक आहे. ओके. सो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीट यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंट पाहून घेऊयात आणि टिकमार्क करून घेऊयात. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम दिलेला आहे. पर्टिक्युलर्स आणि ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत ॲसेटचे आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. सो या ठिकाणी बुक्स दिलेले आहेत 9 lakhs आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 8,88,000. याचा अर्थ असा होतो की बेसिकली आपल्याला ओके. सो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 9 lakhs आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 88 lakhs. या ठिकाणी आपण समजून जाऊयात की काही ॲडिशन्स असतील, काही डेप्रिशिएशन असेल, जस्ट याच्यापेक्षा वेगळं काहीही नसणार आहे. ठीक आहे. सेम ॲज तुमचं फर्निचरसाठी पुन्हा एकदा सांगतो, काही ॲडिशन्स फर्निचर आपण परचेस केलेलं असणार आहे आणि काही डेप्रिशिएशन करावं लागणार आहे आपल्याला. बिल्डिंग फंडच्या रिलेटेड कोणत्याही प्रकारच्या असं ॲडजस्टमेंट नाही आहेत, कारण की त्यावर डेप्रिशिएशन वगैरे येणार नाही. आणि कॅपिटल फंडच्या रिलेटेड देखील सेम रूल आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. सो आपण ॲडजस्टमेंटच्या रिलेटेड पाहायला गेलं तर पहिली आपली ॲडजस्टमेंट आहे बुक्स, देन फर्निचर. आपल्याला टिक मार्क्स कशाला करायचे ते पाहूयात. बुक्सला एक टिक मार्क आहे, देन फर्निचर. ओके. सो बेसिकली आपण बुक्स मेन अमाऊंट तर इथलीच घेणार आहेत, बिकॉज ओपनिंग बॅलन्स आपल्याला इथेच दिले आहे. सो बुकला तिकडे टिक मार्क करायची गरज नाही आहे. बुक्स आपल्याला ऑलरेडी ॲडजस्टमेंटमध्ये येतं. फर्निचर देखील आहे. बिल्डिंग फंडचा देखील ओपनिंग बॅलन्स इथेच दिलेला आहे आणि कॅपिटल फंडचा देखील इथेच दिलेला आहे. सो सेकंड ॲडजस्टमेंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे. 60% डोनेशन आर फॉर द बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रेडेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे. सो 60% डोनेशन, याचा अर्थ डोनेशनवरती आपल्याला टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे. सो डोनेशन मिळालं आपल्याला. ठीक आहे. चला, किती डोनेशनची अमाऊंट आहे 7 lakhs. सो यावरती आपली एक टिक मार्क येईल. देन सेकंड म्हणजे थर्ड ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज ₹70,000. सो 70,000. ओके. पुन्हा एकदा बघूयात. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज. ओके. ऑफिस स्टाफ सॅलरीज कुठे गेली? रिसिप्ट साईड का पेमेंट साईड? ओके, पेमेंट साईड. बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ ऑफ ऑफिस स्टाफ. ठीक आहे. 8,58,000 आपल्याला, सॉरी, ओके. बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ 15 lakhs आहे आणि ऑफिस स्टाफ दिलेले 8,50,000. आणि आपण पाहूयात की आपली ॲडजस्टमेंट कोणत्या याच्यावरती? आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरी 70,000. ऑफिस स्टाफच्या रिलेटेडची ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. 8,55,000 आपली टिक मार्क येईल. चला, टिक मार्क करून झालेले. आता आपण प्रॉब्लेम ट्रान्सफर करू शकतो. पाहूयात कशाबद्दल ट्रान्सफर करायचं. स्टार्टिंगला आपल्याला दिले 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश आणि बँकेचं 12 lakhs आणि 2 lakhs अशा पद्धतीच्या 2 अमाऊंट्स आहेत. या दोन्ही आपण घेत नाही आहेत कुठे. कॅशच्या ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही, आपण क्लोजिंग बॅलन्सचाच यूज करत असतो नेहमी. ठीक आहे. टू इंटरेस्ट कोणत्या साईडला दिलेलं? रिसिप्ट साईडला दिले. सो तो कुठे जाईल आपला? इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट आपली 60,000 अमाऊंट आलेली आहे. बाय इंटरेस्ट येईल आपला 60,000. ठीक आहे. बाय इंटरेस्टची अमाऊंट किती येईल आपली? 60,000. बाय इंटरेस्ट 60,000. देन त्यांनी दिलेलं आपल्याला 2 डोनेशन 7 lakhs. ठीक आहे. आणि यावरती देखील आपली ॲडजस्टमेंट आहे. डोनेशनची अमाऊंट किती आहे? 7 lakhs. रिसिप्ट साईडचा आयटम आहे. सो आपला बेसिकली तो कुठे जाईल? इन्कम साईडला. आपल्याला घ्यायचं आहे बाय डोनेशन 7 lakh. ॲडजस्टमेंट आहे. सो आपला आयटम इनरला येईल. त्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. पाहूयात काय आहे. सेकंड ॲडजस्टमेंट 60% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे. 60% अमाऊंट काढायची आपल्याला डोनेशनची. ठीक आहे. 7 lakh ही आपली मेन अमाऊंट आहे. सो त्यावर 60% जर का कॅल्क्युलेट केलं तर ते आपल्याला येईल 4,20,000. मीन्स 7 lakhs × 60/100 करायचे. जस्ट आपल्याला मिळून जाईल बॅलन्स 4,20,000. आणि आउटरला जर का 7,20,000 7 lakhs मायनस जर का 4,20,000 केले तर आपले डोनेशनची अमाऊंट येईल 2,80,000. याचा सेकंड इफेक्ट जातो आपला बिल्डिंग फंडचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो आपण बिल्डिंग. ओके. 60% फॉर बिल्डिंग फंड. ठीक आहे. बिल्डिंग फंडसाठी आपण घेतोय
किती अमाऊंट घेतोय याची 4,20,000. ओके, सो बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला माहिती नाही आहे. सो जस्ट लिहिलं बिल्डिंग फंड, देन तिचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला माहिती नाही, बट त्याच्या खाली आपण करतो ॲड डोनेशन्स 4,20,000. ठीक आहे, आता आपली मेन अमाऊंट बाकी आहे, अजून येणं बाकी आहे. जस्ट आपण ट्रान्सफर करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट दिलेलं आपल्याला ट्युशन फीज. नेक्स्ट काय दिलेलं आपल्याला ट्युशन फीज. नेक्स्ट दिलेलं आहे ट्युशन फीज. ओके, रिसिप्ट साईडचा आयटम आहे, सो कुठे जाणार आपला इन्कम साईडला. बाय ट्युशन फीज अमाऊंट किती आहे 15 lakhs. डायरेक्टली आपण ट्रान्सफर करतो, यावरती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डायरेक्टली आउटरला देईल 15 lakhs. देन दिलेलं आहे टू ॲडमिशन फीज 65,000, यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, टू ॲडमिशन फीज 65,000, याच्यावरती देखील कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डायरेक्ट आउटरला बाय ॲडमिशन फीज 65,000. देन दिलेलं आहे टू टर्म्स फीज 4 lakhs, यावर देखील कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. रिसिप्ट साईडचा आयटम आहे, सो डायरेक्ट कुठे जाईल आपला टू टर्म फीज, कुठे जाईल आपला इन्कम साईडला बाय टर्म फीज 4 lakhs. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला दिलं आहे बाय ड्रामा रिसिप्ट, सॉरी टू ड्रामा रिसिप्ट. ओके, यावर देखील कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डायरेक्टली इन्कम साईडला बाय ड्रामा रिसिप्ट. ओके, 1 minute. ओके, ड्रामा रिसिप्टवरती आपली ॲडजस्टमेंट आहे. येस, प्रॉब्लेम आपल्याला कम्फर्टेबल रीड करून घ्यायचा अगोदर, बिकॉज तुम्ही पाहू शकता पेमेंट साईट आणि रिसिप्ट साईटमध्ये काही आयटमचं एकमेकांना डेबिट क्रेडिट झालेलं असतं. ड्रामा रिसिप्टचा जो पेमेंट साईडला पाहूयात आपण, बाय ड्रामा रिसिप्टची अमाऊंट आहे 90,000. बाय ड्रामा एक्सपेन्सेस, येस, बाय ड्रामा रिसिप्ट अँड बाय ड्रामा एक्सपेन्सेस. ठीक आहे, यामध्ये जास्त अमाऊंट कोणती आपली ड्रामा रिसिप्टची, कोणती आहे ड्रामा रिसिप्टची अमाऊंट जास्त. सो आपल्याला काय करायचं आहे, ड्रामा रिसिप्टची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटमधून ड्रामा एक्सपेन्सेस मायनस करायचे, जेणेकरून आपला बॅलन्स आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, सो डेबिट साईडलाच बॅलन्स जास्त आहे, सो आपल्याला इन्कम साईडला प्रोव्हिजन करायची त्याच्या रिलेटेडची. बाय ड्रामा रिसिप्ट, ओके, लेस एक्सपेन्सेस आपले 90,000 झाले, तर आपल्या आउटरला किती राहतील मग ड्रामा रिसिप्ट 10,000. ठीक आहे, या ठिकाणी आपण 2 आयटम एक साथ ट्रान्सफर केले. नेक्स्ट दिलेलं आपल्याला टू रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल. आपण हॉल, ओके, टू रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल. ओके, ठीक आहे, हॉल यूज केल्याच्या रिलेटेडचं रेंट मिळाले. रिसिप्ट साईडचा आयटम आहे, सो कुठे जाणार पेमेंट साईडला, सॉरी इन्कम साईडला. अमाऊंट किती आहे 6,000. बाय रेंट फ्रॉम द हॉल 6,000. ठीक आहे, नेक्स्ट त्यांनी दिलेलं आपल्याला टू लेजन्सीज. कॅपिटल दिलेले 60,000. कॅपिटल बोलले, सो डायरेक्टली आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटलमध्ये. कुठे ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटलमध्ये. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये घेतोय आपण. लेस करायचं आहे आपल्याला 4 lakh, सॉरी 1 minute, आपल्याला अमाऊंट दिलेली आहे त्यांनी. किती अमाऊंट दिलेली आहे 60,000, सॉरी 60,000 अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे. ओके, ऍड करतोय आपण. येस, 60,000. देन ओके, अशा प्रकारे आपली रिसिप्ट साईट पूर्ण ट्रान्सफर करून झालेली. आता पेमेंट साईट. बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफसाठी दिलेली सॅलरी 15 lakhs क्रेडिट साईडला दिलेली आहे. सो कुठे ट्रान्सफर करणार आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरीज टू टीचिंग स्टाफ 15 lakhs. देन सेकंड आयटम आपल्याला दिला आहे ऑफिस स्टाफ, बट यावर ॲडजस्टमेंट आहे. ऑफिस स्टाफची अमाऊंट आहे 8,55,000. ओके, ऑफिस स्टाफची अमाऊंट किती आपली 8,55,000. ठीक आहे, हे दोन्ही आपण ट्रान्सफर करतो एक साथ. चला, एक ट्रान्सफर करून दिले. ऑफिस स्टाफ 8,55,000 कुठे जाणार आपला एक्सपेंडिचर साईडला. कुठे जाणार एक्सपेंडिचर साईडला, बिकॉज पेमेंट साईडचे आयटम कुठे ट्रान्सफर करायचं आपल्याला एक्सपेंडिचर साईडला. ठीक आहे, टू सॅलरीज टू ऑफिस स्टाफ 8,55,000 यावर ॲडजस्टमेंट आहे. सो आपण ॲडजस्टमेंट चेक करतोय. ओके, मिळाली. नंबर 3 ची ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज ₹70,000. किती आउटस्टँडिंग आहे 70,000. ठीक आहे, सो आपल्याला जे आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी आहे. येस, सो आपण ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग 70,000. 8,55,000 प्लस 70,000 आउटरला किती येतील 9,25,000. येस, आणि इथे लायबिलिटी क्रिएट होते, तो सेकंड पे कुठे जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरीज टू ऑफिस स्टाफ 70,000. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, चला, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे काय आपलं एक्सपेंडिचर, सॉरी पेमेंट केलेलं आपण. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट किती 27,000. बाय
प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट किती आहे 27,000. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे जाईल आपला एक्सपेंडिचरला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 27,000. ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे बाय बुक्स आणि बाय फर्निचर. या ठिकाणी एक कंडिशन आहे, बाय बुक्स आणि बाय फर्निचर यासाठी आपण पेमेंट केलेले आहेत. सो आपल्याला याच्या ओपनिंग अमाऊंट पाहायला लागतील. ठीक आहे. आता ओपनिंग अमाऊंट किती दिलेले आहेत, बुक्सचे अमाऊंट किती दिलेले आहे आपल्याला 9 lakhs ओपनिंग बॅलन्स, फर्निचरचे किती दिले 3,26,000. ठीक आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बुक्सची अमाऊंट येईल 9 lakhs. ठीक आहे. आणि फर्निचरचे येतील 3,26,000. बघा 9 lakhs आणि 3,26,000 ओपनिंग बॅलन्सेस लिहिले आपण. ठीक आहे. देन आपल्याला आपण परचेस केलेलं आहे किती पेमेंट करून, किती परचेस केलेले आहेत, पेमेंट कितीचं केलं आहे, बुकसाठी 88,000चं ॲड करायचं आहे, फर्निचरसाठी 78,000चं, बुकसाठी 88 आणि फर्निचरसाठी 78. ठीक आहे. चला बुक्समध्ये आपण ॲड करतोय 88,000 परचेसेस, फर्निचरमध्ये ॲड करतोय 78,000 बिकॉज आपण ते परचेस केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट याची कोणत्याही प्रकारची हे डेटचा काही इश्यू नाही या प्रॉब्लेममध्ये बिकॉज डायरेक्टली त्यांनी क्लोजिंग बॅलन्स दिले. ठीक आहे. आता बघूयात बुकसाठी क्लोजिंग बॅलन्स किती दिलेला आहे 88 lakhs. किती दिला आहे 8,88,000. बुकसाठी किती दिलेलं आहे 8,88,000 क्लोजिंग बॅलन्स दिलं. एकदम इझी आहे. सो आपल्याला काय करायचं आहे बुक्स. ठीक आहे. बुक्स आपल्याकडे 9 lakhs होते, देन आपण परचेस केले 88,000चे. किती आले आपल्याकडे 9,88,000 ही अमाऊंट झाली. सो आता आपल्याला क्लोजिंग बॅलन्स जर का दिलेला आहे 8,88,000. सो आपला ॲप्रिशिएशन झालं की डेप्रिशिएशन झालं, अमाऊंट कमी झालेली दिसते. 9,88,000 होती ते 8,88,000 झालेली. कितीने कमी झाली 1 lakhने. सो लेस 10% डेप्रिशिएशन. यस. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल आपला एक्सपेंडिचर साईडला. कुठे जाईल एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 1 lakhs. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा सांगतो बघा, क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 8,88,000. तो आपल्याला लिहायचा आउटरला पूर्णपणे. देन कितीचा डिफरन्स आला 1 lakhचा. ॲप्रिशिएशन झालं की डेप्रिशिएशन झालेलं आहे, डेप्रिशिएशन झालेलं आहे 1 lakhचं. सो लेस 10% डेप्रिशिएशन. आणि सेकंड इफेक्ट येईल आपला एक्सपेंडिचर साईडला. देन आपण पाहतोय फर्निचरच्या रिलेटेड. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती होता 3,26,000. आता क्लोजिंग दिलेलं आहे 3 lakhs. चला पाहूयात आता फर्निचर आपल्याकडे किती अवेलेबल आहे. येस 3,26,000चं फर्निचर होतं, त्यामध्ये आपण 78,000चं अजून परचेस केलं. सो आता आपल्याकडे फर्निचर किती आहे 4,04,000. आणि क्लोजिंग बॅलन्स यावर्षी आपल्याकडे किती आहे 3 lakhs. सो आपण आपलं फर्निचर ॲप्रिशिएशन झालं की डेप्रिशिएशन 4,04,000 आणि 3 lakhs. यामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला दिसतं की डेप्रिशिएशन झालं, कितीचा 1,04,000चं डेप्रिशिएशन झालं. सो एक इफेक्ट झाला आपला. सेकंड इफेक्ट कुठे जाईल एक्सपेंडिचर साईडला. कुठे जाईल इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर टू डेप्रिशिएशन ऑफ फर्निचर 1,04,000. आउटरला येतील 1 lakh प्लस 1,04,000 इक्वल 2,04,000. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण. चला पूर्णपणे फर्निचर झालं, बुक्स झालं. ओके. देन ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आपल्याला बाय पोस्टेज. पोस्टेजची अमाऊंट दिलेली आहे 7,000. पोस्टेज किती दिले 7,000. ठीक आहे. देन दिलेले टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी, पोस्टेज 7,000, 6,000, 61,000. हे तिन्ही आपले काय आहेत एक्सपेंडिचर आहेत. ओके. डायरेक्टली अमाऊंट घेतो मी 7,000, 6,000, 61,000. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही एक्सपेंडिचर साईडला टू पोस्टेज 7,000, टेलिफोन चार्जेस 6,000 अँड इलेक्ट्रिसिटी 61,000. नेहमी लक्षात ठेवायचं आहे पेमेंट साईडच्या आयटम एक्सपेंडिचर साईडला, म्हणून तिन्ही आयटम कुठे गेले आपल्या एक्सपेंडिचर साईडला. नेक्स्ट दिलेलं बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर. बाय मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 6,500. किती दिलेलं आहे 6,500. बट इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. 6,500 नसून ती अमाऊंट किती आहे 6,000 आहे. बिकॉज या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला 5चं कॅल्क्युलेशन नाही दिसत आहे. सो आपली टोटल जी आहे ती 31,000. जर का तसं असतं तर आपली या ठिकाणी टॅलीमध्ये प्रॉब्लेम झाला असता. बघा 31,03,000 जी दिलेली आहे यामध्ये 5 जर का कुठे असते तर ते ॲड झाले असते. सो 6,500 ही अमाऊंट रॉंग आहे. सो इथे फक्त 6,000 ही अमाऊंट आहे. ठीक आहे. सो बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर आपलं येईल कुठे एक्सपेंडिचर साईडला टू मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 6,000. ठीक आहे. पेमेंट साईडचा आयटम एक्सपेंडिचर साईडला. लास्ट आपले राहिलेले आहेत दोन फक्त. बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि बँक 62,000 आणि 3,22,000. कॅश आणि बँक आपली काय ॲसेट आहे. काय ॲसेट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला
कॅश इन हँड 62,000, कॅश ॲट बँक 3,22,000 ठीक आहे. नेक्स्ट आता काय राहिले पाहूयात. चला, पूर्णपणे रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर करून झालेलं आहे. ओके, बिल्डिंग फंडचं ॲडजस्टमेंटमध्ये काय पेंडिंग आहे पाहूयात. चला, ओपनिंग बॅलन्स तर आपण लिहिला असणार आहे, सॉरी ओपनिंग बॅलन्स ट्रान्सफर नाही केला. चला, बिल्डिंग फंड कुठे येईल आपला, लायबिलिटी साईडला. बिल्डिंग फंड घेतो आपण 8,27,000 ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲड केलं डोनेशन 4,20,000, आउटरला किती येते आपले 12,47,000. ही एक ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. ठीक आहे. सो आपल्याला याचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला देखील बॅलन्स शीटमध्ये मिळालेलं आहे. कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आपली, हे आपल्या लास्टला करतो ती ॲडजस्टमेंट आहे. सो हिचं टेन्शन नाही. आउटस्टँडिंग ऑफिसर झालेलं वाटतं. ठीक आहे. सेकंड ॲडजस्टमेंट राहिलेली आहे 60% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी रिटेटेड ॲज अ रेव्हेन्यू. चला चेक करूयात. 60% डोनेशन्स आर टू बी, डोनेशनची देखील ॲडजस्टमेंट झालेली आहे आपली. 60% आपण बिल्डिंग फंडला ते ट्रान्सफर केले आहेत. सो अशा पद्धतीने सगळे ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करून झालेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला जस्ट चेक करायचं आहे की आपलं काय पेंडिंग आहे आणि काय राहिलं आहे. ठीक आहे. ओके. सो पूर्णपणे प्रॉब्लेम जर का टॅली केला तर तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली होईल 27,36,000ला, जी डेबिट साईड जी एक्स्ट्रा आहे. आणि क्रेडिट साईडला तुमचा बॅलन्स येईल 4 लाख. तुमचा क्रेडिट साईडला बॅलन्स येतोय 4,15,000, ज्याला आपण नाव देतो बाय डेपिसिट. आणि तो आपल्याला करायचा असतो इन्कम ह्याच्यामधून मायनस लायबिलिटी कॅपिटल फंडमधून. ठीक आहे. आणि कॅपिटल फंडची आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 6,11,000. त्यामध्ये डेपिसिट मायनस केल्यानंतर तुम्हाला आउटर मिळेल 2,56,000 आणि पूर्णपणे प्रॉब्लेम तुमचा टॅली होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.